कलिबी टीम मोरसाई गावाची भावेश पवार पवन केने एवन सोडिया संघाची भावेश पवार फास्टर बॉलर लावा तुम्ही सेफ्टी भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी तर मॅचला होते सुरुवात 3 ओव्हरचा हा मॅच असणार आहे. पहिल्या षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज विनोद, तर महेश मोहिते ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला होते सुरुवात, पुन्हा एकदा सज्ज होत आहेत सुरेंद्र घाटाल अंपायरच्या भूमिकेमध्ये. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये टाकला गेलाय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलं गेलं. हा वाईट बॉल असणार आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर चांगला पाहायला मिळतो. बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. वाईट आहे की मग फेअर डिलिव्हरी हे देखील चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी असणार आहे. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साईडला, चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार षटकार. पेलीची नागिन निघाली, मुन्नावर डोळा लागला. पेलीची नागिन निघाली, मुन्नावर डोळा लागला. षटकार या ठिकाणी फिश केलाय. षटकाराच्या सायना धाव फलक जाऊन पोहोचले ते 7 या आकड्यावरती. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा खराब टाकला गेलाय. यावेळेस नो, मैदानाच्या बाहेर हा चेंडू मात्र टाकला गेलाय, तिच्या ठिकाणी दर्शवलाय. चक्री फिरायला लागलाय पंचांच्या डोक्यावरती, म्हणजेच फ्रीड असणार आहे. आणि फ्रीडच्या बॉलवरती बघूया काय घडते काय बिघडते. आणि तो मुक्त फटका खेळण्याची संधी आहे ती महेश मोहितेला. चांगलं बॅटिंग तो करतोय. यावेळेस आपण पाहिलं तर फ्री हिट बॉल होता. लेग बिफोरची अपील देखील केली होती, परंतु
फ्री हिटच्या बॉलवरती फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 1 पुढे सरकली ती म्हणजेच 9 धावा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. लॉंगांच्या वरून जाईल चेंडू सीमा रेषा पार. षटकार. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो वन साइड हीरो है. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या सायनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते 15च्या घरामध्ये. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस वेगवान हा चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे या ठिकाणी. वन बाउन्सनं मात्र चेंडूला फील्ड केलं नव्हतं, परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, पकडतोय शेल आणि समाप्त होतोय महेश मोहिते नावाच्या खेळाडूचा खेळ. तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. Exclusive DJ Mahesh Shailesh. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रास्ते पर ओ सड़क में मोड़ आया मैं तो दिल छोड़ आया मोड़ आया मैं तो दिल छोड़ आया. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त धूम देखील डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळते. डीजे विशू ऑन फायर. चांगली गाणी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी, त्याचनंतर खेळाडूंचं मोटिवेशन वाढवण्यासाठी ही चांगली गाणी त्या ठिकाणी वाजवली जात आहेत डीजे विशूच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. आपला देखील आभार. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन झाले. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट प्राप्त केली आहे महेश मोहितेची. यावेळेस हा दुसरा बॉल ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आहे रमेश, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. सॉरी कैलास, कारण कैलास आणि रमेश यांची बॉडी लँग्वेज आपण पाहिलं तर सारखी दिसते आणि रमेश नावाच्या खेळाडूने देखील चांगला साथ दिला होता, तो म्हणजे सह्याद्री स्पोर्ट वाफाने टीमला. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला मात्र हा पॉलीवर घेतले, चेंडूला पाठवल्या डीप मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विकास म्हसे, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला जरूर मिळते. एक सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 19 आकड्यावरती. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते हेमंतची. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या मॅच मध्ये विकेश करपडेने चांगला खेळ केला होता त्याच्या बॉलिंग वरती. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. विनोद रायात अगदी वेगाने पुढे आलाय, पकडेल शेल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर समाप्त होतोय. तुषारचा देखील खेळ आउट. पिलींची नागिन निघाली, मुन्नावर डोळा लागला. पिलींची नागिन 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 नागिन
डीजे धन्यवाद. संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप नागिन फिरतात या मैदानावरती. संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर नाग देखील फिरताना दिसतील अशी माहिती निश्चितच एवन जोडी कृष्णा भोईर आणि साईनाथ भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आले. आणखी एका विकेटचं पतन या ठिकाणी केलंय. चांगली बॉलिंग कमबॅक करणार हे षटक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटशी नरेश काम तमाम. सागर देखील आउट. मिलिंद नाईक मैदानी शॉट मध्ये इन होतोय बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 17 धावा आल्या होत्या, परंतु या दुसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक केलंय हेमंत. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफ वॉली घेतले, चेंडूला पाठवले मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे विकास आणि विकासच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव आली आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 20च्या घरामध्ये. 3 विकेट आणि 3 रन्स फक्त खर्च केल्या या षटकामध्ये. हेमंत लाखातनं एक यशस्वी षटक टाकलं गेलं. पुन्हा एकदा ड्रिंक ब्रेक झालाय आणि पार्थ मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आलाय. नहीं जाता. चुम्मा चुम्मा हॅलो. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या मनगड्याच्या सायानं चेंडूला वळवले स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय. मिळेल फक्त एक सिंगल. पुन्हा एकदा मिलिंद मोरे नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आज दिवसभरामध्ये खूप चांगली बॉलिंग केलंय. आज मात्र या ठिकाणी हे शेवटचं षटक असणार आहे त्याचं. कदाचित या ठिकाणी सुपर 4 मध्ये जर त्यांचा संघ झाला तर पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी संधी मिळेल त्याला चांगला परफॉर्मन्स करण्याची. मिलिंद पुन्हा एकदा राईट मोर द विकेट ना. यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर फटका आहे ऑन साईडला, परंतु झेल मात्र पकडला गेलाय. फलंदाज आउट. जयेश मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा कुलकंद झुलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा कुलकंद झुलवा. या जोडीनं मुंबईला फिरवा, दांडीला जोडीनं मुंबईला फिरवा, मला जोडीनं मुंबईला फिरवा.
झुल्यात झुलवा अन एक तासात कंद केळवा मला तर आणखी एक फलंदाज बाद होतोय आणि न्यू बॅटर आपण पाहिलं तर राकेश पवार मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. चांगले बॉलिंग या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा मिलिंद राईट मोर्थ विकेटनं हा तिसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. कदाचित हा शेल मात्र व्हायला हवा होता. धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक या ठिकाणी केला गेलाय. षटकार एक जरूर लागलाय मिलिन षटकामध्ये, तरी सुद्धा कमबॅक केलाय त्याच्याकडनं. धावसंख्या झाली ती 27. यावेळेस आडव्या बॅटनं आक्रमण केलंय. चेंडू जात सीमारेषा पार आलाय हा षटकार. ये मावरा घे ये ताजा ताजा बर्फांचा नाही घे जा मेले. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर चिल कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर आगो गाली तुझी बीप कर बीप कर बीप कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 33. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय आणि संकटमोचक बनला या ठिकाणी फलंदाज राकेश. हसतय गालान शोभतय नखा केसान चांदली तोऱ्यान रेत डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बटा लुगऱ्यावर फरकी तुझी बाजारी वट हसतय गालान शोभतय नखा केसान चांदली तोऱ्यान रेत डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बटा लुगऱ्यावर फरकी तुझी बाजारी वट. नरक्या तेऱ्या गत नाकवी नाही नाकवी. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर आगो गाली तुझी बीप कर बीप कर बीप कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल
या मॅचला ते सुरुवात लक्ष आहे ते म्हणजे 40 धावांचं आणि 40 धावांचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी दोन फलंदाज मैदानी मध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय मिड विकेट दिशेने. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. यावेळेस फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती आलेली महत्वाची विकेट. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. 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 यो दिसतोय साधा भोला गोलू दादा भिवंडीवाला. गोलू दादा भिवंडीवाला. गोलू दादा धन्यवाद. विकास वायडा मात्र ठिकाणी फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा उचलू शकला नाहीये आणि मिडविकेटला मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद झाला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय सागर पुढे पकडतोय शेल आणि समाप्त झाला विनोदचा देखील खेळ. साई बाबा वतन झाला. साई बाबा वतन झाला. कपाली लावली होती त्यांनी कपाली लावली होती. आमचा गोलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आट्यामध्ये. आमचा बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आट्यामध्ये. आला रे आला चकडेवाला. चकडेवाले आले होते दोन, मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद झाले. खूप आशा त्यांच्यावरती देखील होत्या त्यांच्या बॅटिंग वरती, परंतु त्यांनी देखील केले निराश. 3 चेंडू टाक झाले. धाव फलकावरती धाव फक्त लागली आहे. एक सिंगल धाव झाले. 2 विकेट देखील डाऊन झाले त्या ठिकाणी. यावेळेस हवाई हल्ला केलाय. चांगला फटका आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 6 धावांकित आला आहे षटकार. आमचा संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये. यो संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये. धन्यवाद डीजे. धन्यवाद. षटकार या ठिकाणी पेश केलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर होली क्रॉस घोडबंदर टीमचे एक प्रमुख खेळाडू म्हणजेच महेश माळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम, स्वागत असणार आहे तुमचं देखील, कारण कामानिमित्त थोडेसे बाहेर होते, प्लेइंग 11चा हिस्सा बनू शकले नाही, परंतु आपली मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी जरूर उपस्थित झालेत. फुलटॉस बॉल होता. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मिस केलाय बॅटरनं. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 13 बॉल असणार आहेत. यावेळेस हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूच्या खाली गोलंदाज जयेश पवार. जिंकला बोलवली आट्यामध्ये. यो अमोल दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये. यो अमोल दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये. यो अमोल दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये. यो दिसतोय साधा बोला संदीप दादा भिवंडीवाला. संदीप दादा भिवंडीवाला. संदीप दादा भिवंडीवाला. यो दिसतोय साधा बोला संदीप दादा भिवंडीवाला. संदीप दादा भिवंडीवाला. संदीप दादा भिवंडीवाला. हे साई बाबा वतन झाला. साई
संतोष मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा, हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार. यावेळेस पहिला बॉल आपण पाहिला तर डाव्या स्टिकच्या बाहेर टाकला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचले ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता. 16च्या सरासरीनं धाव फलक अजून सुद्धा पुढे न्यावं लागेल प्रति षटका मागे. भावेश पवार पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. आडव्या बॅटनं चेंडूला हाफ फॉलीवर घेतल्या, चेंडूला पाठवलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकदा वेगाने पूर्ण गेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही, रोखलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटला. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 9च्या घरामध्ये. डॉट चेंडू या ठिकाणी येतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस बॉल स्विंग केलाय, चेंडूला पाठवलंय फाईन लेग म्हणून लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आलाय शौकार. 4 धन्यवाद डीजे. तर हा बीमर चेंडू टाकला गेलाय आणि त्याच्यावरती आलेला हा शौकार. 5 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15च्या घरामध्ये. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 चेंडू 25ची गरज. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे या ठिकाणी. यावेळेस चांगला फटका आहे, चांगला करारा ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांनी करता येतो चौकार. धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहतोय येस फलंदाज या ठिकाणी बाद आहे, कारण गोलंदाजाचा हात मात्र त्या ठिकाणी लागला होता.
धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 19. चेंडू शिल्लक असतील 7. 21 धावांची आवश्यकता. 7-21. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर हो 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 पंच ज्यावेळेस बॉल रिलीज झालाय त्यावेळेस किपरच्या हातामध्ये आहे का? बॅटला लागलाय का? या समोरच्या अँगलला बघ ना. यस क्रॉस झालेत. धन्यवाद इजे अमोल. मैदानात शॉट मध्ये येतोय. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 21. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मिलिंद मोरेला मात्र मार पडला गेलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफ फॉलीवर घेतलाय आणि मात्र झेल या ठिकाणी पकडला गेलाय. फलंदाज आउट. चला घाई करायचे. आता मात्र 4 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 21 ची गरज. मिडिन मैदानात शात मध्ये येतोय. आणि प्रथमेश मिलिंदच्या बॅट मध्ये येतोय हा या ठिकाणी चौकार. 4 रन. धन्यवाद इजे. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस हा डॉट बॉल. फक्त औपचारिकता राहिले यावेळेस आहे मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहे ते 2 आणि 2 मध्ये बनवायचे आहेत 17. मिशन इम्पॉसिबल झालाय. यावेळेस आपण पाहिलं तर
शेवटचा बॉल असणार आहे. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केले आणि होली क्रॉस घोडबंदर सुपर 4 मध्ये पोहोचण्याच्या दिशेनं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर होली क्रॉस घोडबंदर मात्र सुपर 4 मध्ये इन होते. धन्यवाद इसे, धन्यवाद. तुम्हाला देखील संधी देणार आहोत. आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. चला मॅन ऑफ द मॅच राकेश पवार. राकेश आपण थोडी घाई करा कारण आम्हाला देखील बाहेर जायचंय. धन्यवाद इसे, धन्यवाद. थँक्यू सो मच. चला राकेश पवार प्लीज घाई करा मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. चला घाई करायची. तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला सुपर 4 मध्ये पोहोचणारी टीम या ठिकाणी मिळालेली आहे.